मराठवाड्याला पाणी टंचाईच्या प्रश्नाने अस्वस्थ केलेला आहे। 2 वेळची भाकरी मिळावी यासाठी सारेच जीवाचे रान करत असतात। तशीच अवस्था आता मराठवाड्यामध्ये 2 वेळेस किमान वापरण्यासाठी पाणी मिळावे अशी अपेक्षा शहरात आणि गावात राहणाऱ्यांची असते। ते पाणी मिळत नसल्याच्या झळा सर्वाधिक स्त्रियांनाच सोसाव्या लागतात। मराठवाड्यातील पाणी टंचाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली समस्या असून 5 जिल्ह्यांमध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे 497 गावे आणि 150 वाड्यांना 763 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। यामध्ये सर्वाधिक टँकरची संख्या ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून त्या खालोखाल जालना जिल्ह्यामध्ये 235 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। नागरिकांना कशा प्रकारे पाणी टंचाईच्या झळा बसतात पाहूया ग्राउंड झिरोतला हा रिपोर्ट। यंदा मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे प्रचंड दुष्काळाचे सावट असल्याने खरीप हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे पिकेही वाया गेली आहे। त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जवळपास 1100 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलेलं असून 5 जिल्ह्यात जवळपास 763 टँकर सुरू करण्यात आलेले आहेत। तर 2011च्या जनगणनेनुसार मराठवाड्याची लोकसंख्या 1,87,00,000 असून यातील सुमारे 76 लाख लोकसंख्या शहरी भागात आहे। 2011 नुसार ही जनगणना आहे। जनगणना अजून झालेली नसून आता लोकसंख्या 2 कोटींच्या पुढे गेल्याचा अंदाज असू शकतो। शहरी लोकसंख्येचा टक्का 50% असणे शक्य आहे। यामुळे सुमारे 1 कोटीहून अधिक लोकसंख्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नाने त्रासलेली आहे। बघितलं तर सध्या 750 पेक्षा अधिक गावांमध्ये जे आहे ते टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो आता महिलांसह वृद्ध आणि चिमुकल्यांना देखील करावा लागत आहे। हे जर बघितलं तर या ठिकाणी काही महिला देखील आहेत, त्या हंडे घेऊन या ठिकाणी आले विहिरीवरून। एकंदरीत काय सांगाल, कुठून पाणी घेऊन आल्या? विहिरीवरून। दुपारचा टाइम झाला, कडक ऊन पडलं आहे आणि त्यानंतर तुम्ही उन्हामध्ये पाणी घेऊन आले, काय सांगाल पुढे? शाळातून आलेली आहे आता, मम्मी घरी नाही, अभ्यास नाही होत, विहिरीमध्ये पाणी बी नाही। नक्की जर बघितलं तर शाळकरी विद्यार्थी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे, काही महिला देखील या ठिकाणी आहे। बघितलं तर काही महिला चिमुकल्यांना देखील घेऊन पाणी आणावं लागत आहे। मावशी काय सांगाल, चिमुकल्याला घेऊन तुम्ही करेवरती आता डोक्यावरती हंडा आणि करेवरती बाळ घेऊन तुम्ही पाणी आणताय, काय सांगाल? पाणी आणायला येऊन आम्ही डोक्यावर बाळ आहे, डोक्यावर भांडा आहे। आता दुपार झाला, आता जेवण करायला आणखीन 4 वाजते आणि आमचे पाणी सोय करा। गावात टँकरने पाणी पुरवठा होतो, तुम्हाला टँकर येत नाही का? आम्हाला टँकरचं पाणी येतं, 8 रोजानं पाणी येतंय। 1-2 हांडे पाणी ड्राम पण भेटतं पण त्याच्यात दिवस जातो आमचा। पाणी त्यांनी सोय करा। प्रशासनाने आता तात्काळ नागरिकांचा पाणी प्रश्न मिटावा अशी मागणी जी आहे ती आता नागरिकांतून होत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र। मराठवाडा विभागातील मोठ्या 11 धरणांमध्ये 30% पाणी साठा शिल्लक आहे। 75 मध्यम प्रकल्पांमध्ये 13.39%, 749 लघु प्रकल्पात 13.71%, गोदावरी नदीवरील 15 बंधाऱ्यात 27.99% आणि तेरणा मांजरा रेणा नदीवरील 27 बंधाऱ्यामध्ये 19% पाणी साठा शिल्लक आहे। एकूण 877 प्रकल्पात केवळ 25%च पाणी साठा असल्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत। मोठ्या धरणांवर पाण्यासाठी अधिक गावे अवलंबून असतात। जायकवाडी धरणामध्ये 22% पाणी उपलब्ध आहे। त्यामुळे आतापासूनच नागरिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे। येलदरीमध्ये 41, सिद्धेश्वर 57, मांजरा 10, ऊर्ध्व पेणगंगा इथे 57, तर निम्न तेरणामध्ये 6, निम्न मनारमध्ये 34, विष्णुपुरीमध्ये 48, 10% धरण निहाय पाणी शिल्लक आहे। माजलगाव आणि सीना कोळेगाव धरणे पूर्ण कोरडी आहेत। 2 वर्षांच्या तुलनेमध्ये कमी पाऊस झाल्यामुळे टंचाई अधिक वाढली आहे। खूप टंचाई आहे, पाणी नाही। टँकर चालू आहे पण टँकरच्या 10-15 दिवसात ट्रिप येते। 2 घरपट्टी 2 ड्राम देतात। 2 ड्राम मध्ये काही एवढं सगळ्यांचं भागणं होत नाही। घरात बरेच मेंबर असल्यामुळे पाणी काही पुरत नाही आणि शेतीचे काम चालू आहेत। हे पाणी घ्यायला आम्हाला दुपार होते, त्याच्यामुळे आमचे शेतीचे काम पण
होत नाही वेळेवरती. मग आम्ही कसं करायचं? पाण्याची टंचाई असल्यामुळे पाणी आम्हाला पाहिजे वेळेवरती. घरपट्टी पाणी तर काही भेटत नाही एवढं. टँकर आम्हाला टँकर पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे. आम्हाला पाणी आणता येत नाही. आमचे गुडघे दुखू राहिले. आमचे पोरं शाळा जातात, तिथून कवा येईन आणि कवा पाणी आणते. आमचे तोडील गेलेले पोरं. मग आता काय करावं? आम्हाला पाण्याची सोय करावं. मग आता तुम्ही पाणी कसं नेता? पाणी नेऊ एक एक भांडण कसं पोरं येऊसर नेऊन पिवास लागत. नळाला पाणी नाही येत. टंकर येतं तर उली उली पाणी एक एक 2-2 ड्राम पाणी येतं. ते 15-15 दिवस पाणी पित असतो आम्ही. विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठलेला आहे. परिणामी फळबागा धोक्यात आलेल्या असून ठिबक सिंचनाद्वारे बागा वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पाण्याचे अतिरिक्त आवर्तन मिळवण्याची शक्यता नाही. त्यामुळे उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटलेले आहे. मागील वर्षी 22,000 हेक्टर क्षेत्र वाढले होते. पाण्यासाठी गावोगावी नागरिकांची भटकंती सुरू आहे. पुढील 3 महिने ही परिस्थिती राहणार असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात अशी मागणी इथले नागरिक करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक चालू आहे. तर मी एकच सांगतो की गावात प्रचारला जो उमेदवार कोणत्या राजकीय पक्षाचा असो तर त्यांना एकच सांगायचं, पाणी द्या, नंतर मतदान करू किंवा बहिष्कार टाकू. पाणी 1 महिन्यापासून आम्हाला पाणी येतं, 15 दिवसानंतर पाणी येतं. 1 ड्राम म्हणलं 1 ड्राम भेटतं पाणी. तर पाण्याची इतकी टंचाई चालू आहे की माननीय कोणी खासदार हो, पण त्यांना एकच आमची अपेक्षा आहे, पहिले पाण्याची सोय करा, त्याच्यानंतर आम्ही हे करू. मी कॉलेजमध्ये 11ला आहे. कॉलेजातून आल्यानंतर पाणी भरायला यावं लागतं. मम्मी घरी एकटीच असते. मम्मी घरी एकटीच असते आणि मम्मीला शेतात पण जावं लागतं. घरी कोणी नसतं. पाण्याची खूप फजिती होती. मग तू काय करते नेमकी शाळेतून आल्यावर विहिरीवर जावं लागतं भांडण घेऊन. पाणी आणि अभ्यास होतो का? पाणीवर जास्त लक्ष द्यावं लागतं. अभ्यास रात्री 9 ते 10. जळगाव जिल्ह्यात तापमानाने 40शी ओलांडली असून जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. आपले दैनंदिन कामं सोडून नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागत आहे. जळगाव जिल्ह्यातील 42 गावांना 51 पाणी टँकरने पाणी पुरवठा करत लागत असून जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने मोठी पाणी टंचाईचा सामना जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी करावा लागत आहे. आगामी काळात देखील पाणी टंचाईचा सामना भेडसावू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता तर मार्च महिना सुरू आहे. एप्रिल व मे महिन्यात जळगाव जिल्ह्यातील तापमान हे जिल्ह्यात व राज्यात सर्वाधिक तापमान असते आणि पाण्याची भूजल पातळी ही कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आगामी काळात देखील जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. प्रशासन नेमकी याबद्दलची काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव. जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हाबरोबर पाणी टंचाईचे चटके वाढत आहेत. त्यातच भूजल पातळी खालावल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना घागरभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये स्थानिक मुद्द्यांना बगल मिळालेली आहे. पाणी टंचाई, दुष्काळ, शेतीचे प्रश्न यावर कोणी बोलायला तयार नाही. टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. मार्च पासूनच पाणी प्रश्न पेटलेला आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार वेगाने होत आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकी, भेटीवेळी नागरिकांनी खास करून पाणी द्या, बाकी काही नको अशी मागणी केलेली आहे. आता या लोकप्रतिनिधींसह प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथील पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनलाय. या पाणी टंचाईकडे सरकार किती गांभीर्याने लक्ष देईल हे पाहणं देखील आता येत्या काळात महत्त्वाचं ठरणार. मागील 4 दिवसापासून मराठवाड्याचे तापमान जवळपास 40च्या जवळ गेले आहे आणि त्या तापमानामध्ये आता नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. एक हंडाभर पाण्यासाठी अक्षरशः 3 ते 4 तास नागरिकांना पाण्यासाठी घालावे लागत आहे. एकीकडे मराठवाड्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता हाताला काम नाही तर दुसरीकडे पाण्यासाठी पैसे खर्च करायला आणायचं कुठून असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. त्यामुळे मराठवाड्यामध्ये आता पाण्याची बचत करण्यासाठी नागरिक जे आहे तर चक्क आंघोळी करणं टाळत आहे, तर काही ठिकाणी
लहान चिमुकले जे आहे त्यांना बाजेवरती आंघोळ घालण्यात येत आहे. त्या आंघोळ घालून त्या पाण्याचं दुहेरी वापर करताना पुनर्वापर करताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून देखील आता टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जवळपास मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर 750हून अधिक टँकरने पाणी पुरवठा चालू आहे. मात्र आता या गावांमध्ये सुद्धा भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो करावा लागत आहे. आणि जर बघितलं तर मराठवाड्याला नाथसागरातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र त्याच प्रकल्पामध्ये जर बघितलं तर 22% पाणी साठा आहे. त्यामुळे आता धरण उशाला कोरड घासाची म्हणण्याची वेळ जी आहे ती मराठवाड्यातील नागरिकांवरती आले. पैठणच्या नाथसागरावरून जर बघितलं तर परभणी असं नांदेड असं या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो. त्याच पद्धतीने शेतीला देखील पाणी पुरवठा त्या धरणातून केला जातो. मात्र मागील गत वर्षीचा जर विचार केला तर आजच्या परिस्थितीला 60%हून अधिक पाणी नाथसागरामध्ये शिल्लक होते. मात्र यावेळेस पाणी जे आहे ते केवळ फक्त 22% आणि यामध्ये पुढील 4 महिने जे आहे ते नागरिकांना सोसावे लागणार आहे. प्रशासनाने आता गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडावी अशी मागणी घेऊन आता नागरिक आता हल्लाबोल करताना आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र. संभाजीनगरची परिस्थिती पाहिली तर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील परिस्थिती काहीशी सारखीच आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा 40°C पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. वाढत्या तापमानामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. जळगाव जिल्ह्यातील 42 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवू लागली असल्याने जळगाव जिल्ह्यातील 40गाव, भडगाव, धरणगाव, भुसावळ, अमळनेर आणि पारोळा या तालुक्यांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या तालुक्यातील गावांना 51 पाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. या पाणी प्रश्नासंदर्भात आम्ही ग्राउंड रिपोर्ट केला असता जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील शिरसोली गावामध्ये जवळपास 25 ते 30 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी जय महाराष्ट्र न्यूज समोर आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. जवळजवळ 25 ते 30 दिवसांनंतर पाणी येत असल्याने आम्हाला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. 2 ते 3 किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून दैनंदिन नित्याची कामे सोडून आम्हाला पाणी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. जळगाव जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस नाही झाला. या पाणी टंचाईचा सामना अमळनेर आणि 40गाव तालुक्याला सर्वाधिक झालेला आहे आणि तिथले नागरिक त्याची तक्रार देखील करताना दिसत आहेत. 3-3 पाणी पुरत नाहीये. एवढं लेकर नंबर लावताय. नंबर लावले आणखी बाया तरी धुंबड करता, मारामारी होत आहे. टायफॉइड मलेरिया होतोय. घरात सर्दी खोकले चालू आहे आमच्या घरातलंय. माणसाला नुसतं दवाखाना भरणं चालू आहे. कुठून पाणी आणू आम्ही? एवढं लेकरांना निसनी कामानी का त्याच्यामध्ये काम सोडून पाणी भरायचंय. कधी सुविधा भेटी ना आम्हाला या जळगाव जिल्ह्यात? जळगाव जिल्हा शेजारी असल्यावर गाव आमचं काही सुविधा नाही. लाईट नाही, पाणी नाही, काहीच व्यवस्थित भेटत नाही या गावामध्ये. गेल्या अनेक दिवसांपासून दीड महिना पाणी येत नाही. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे अनेकांना आरोग्याची भीती देखील आहे, कारण त्यांना आरोग्याचा त्यांना सामना करावा लागत आहे. पाणी पिण्यासाठी योग्य पद्धतीचे येत नाही. चांगले पाणी घेण्यासाठी घरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. शिवाय गावातून जो पाणी पुरवठा होत आहे त्या पाण्यामुळे लहान आणि आबालवृद्धांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दवाखान्यामध्ये पैसे देऊन उपचार घेत आहेत नागरिक. त्यामुळे ग्रामपंचायतीने आठवड्यातून किमान 1 दिवस चांगलं पाणी पुरवठा करावा अशी मागणी इथले नागरिक करत आहेत. गेल्या महिन्याभरापासून टँकरचे पाणी पुरवठा जे होत आहे त्यावर नागरिक इथे अवलंबून आहे. ही बोंब गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शिवाय चांगले पाणी घेण्यासाठी शेतातील विहिरीतून पाणी आणावं लागत आहे. यंदा मात्र पाणी कमी असल्याने शेतकरी देखील पाणी भरण्याची मनाई करत असताना दिसतात. दुसरीकडे कामधंदे सोडून सर्वात अगोदर पाण्याचा प्रश्न मिटवावा लागतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पाणी घेण्यासाठी वणवण करावी लागते. अक्षरशः लहान मुलांना पाणी भरण्यासाठी लाईनमध्ये उभं राहावं लागतंय. एकीकडे पाणी टंचाई असताना दुसरीकडे आम्हाला कामधंदे सोडून पाण्यासाठी घरीच थांबावं लागतं. टँकरने आलेलं पाणी हे चांगल्या प्रकारचं पाणी नसतं. लहान मुलं आणि वृद्ध त्यामुळे आजारी पडतात. जळगाव जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यापासूनच अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवलेला आहे. अजून तर पूर्ण उन्हाळा काढावा लागणार आहे. ज्या गावात पाणी टंचाई आहे
तेथील महिलांना सुमारे 2 किलोमीटर पर्यंत पायी जाऊन शेतात जाऊन पाणी आणावं लागतं। पाणी पुरवठा मंत्री म्हणून गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातीलच आहेत, परंतु पाणी पुरवठा मंत्री असताना देखील जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्न अद्याप सोडवण्यात आलेला नाही। यापूर्वी अनेक वेळा पाणी प्रश्न सोडवण्याबाबत तक्रारी किंवा निवेदन देण्यात आले, परंतु सांगायला लाज वाटते। जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री असताना त्यांच्याच जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न अनेक वर्षांपासून सोडवला जात नाहीये। तालुक्यातील विविध प्रकारचे जे असे गाव आहेत, जसे की शिरसोली असेल, शिरसोली प्रहणा असेल किंवा जळगाव तालुक्यातील अन्य कुठले गाव असेल किंवा अंमळनेर तालुक्यातली गावं असतील, या गावांमध्ये 25-25, 30-30 दिवस पाणी येत नाही। पाण्याची एवढी तीव्र टंचाई भासते आहे की अक्षरशः मार्च महिन्यामध्ये सुद्धा पाण्याचे टँकर लावावे लागत आहेत आणि जिथे पाण्याचे टँकर उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी ज्या आपल्या महिला भगिनी आहेत, त्या महिला भगिनी 1-1, 2-2 किलोमीटर पायी जातात, विहिरीवरनं पाणी आणतात, हंड्यानं पाणी आणतात। तर त्या एवढं हे असताना त्यांना काही आजार उद्भवतात, पाठीचे आजार उद्भवतात, कारण की 1 ते 2 किलोमीटर पायी अंतर जायचं, पाणी आणायचं। मग मला प्रश्न पडतो की या जळगाव जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय या महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत आणि पाणी पुरवठा मंत्र्याच्या जळगाव जिल्ह्यामध्ये जर मार्च महिन्यामध्ये एवढी भयावह अवस्था असेल तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काय होईल हे काहीच सांगता येत नाही। मग जळगाव जिल्ह्यातील रहिवाशांनी ज्या आमच्या महिला भगिनी आहेत, यांनी पाण्यासाठी मरायचं का, वनवन फिरायचं का? तर हा प्रश्न सुटायला पाहिजे। जर पाणी पुरवठा मंत्री असून सुद्धा प्रश्न सुटत नाही तर हे जळगाव जिल्ह्याचं सर्वात मोठं दुर्दैव आहे, ही शोकांतिका आहे। यावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। याचं दुर्भिक्ष निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये वाढतंय। याचं मूळ कारण म्हणजे कमी झालेलं पर्जन्यमान। त्याच्यानंतर या ठिकाणी आताचं आपण जर टेम्परेचर पाहिलं तर आज काल जळगावचं टेम्परेचर हे 42 होतं। त्याच्यामुळे पाण्यामध्ये जो साठा आहे त्याच्यामधलं होणारं बाष्पीभवन आणि इतर जर गोष्टी पाहिल्या तर पाणी टंचाई महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने वाढते आहे। टँकरचंही प्रमाण वाढतं आहे। लोकांना आमचं हीच विनंती आहे की पाणी जपून वापरा। ज्या ग्रामपंचायत दररोज पाणी देत असतील त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही 1 दिवसाच्या आड पाणी द्या, कारण की हे 2 महिने आपल्याला जर पाणी वाचवलं नाही तर फार मोठं टंचाईला आपल्याला या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे। जनरली विहिरी ज्या आहेत पाणी टंचाई पाण्याच्या त्या स्वतःच्या वेगळ्या विहिरी आहेत। क्वचित ठिकाणी असं आहे की ज्या ठिकाणी 50% शेतकऱ्याचा वाटा असतो आणि 50% गावाचा असतो, असं फार क्वचित आहे। पण त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि मला तरी खात्री आहे सगळीकडे मदत होते पाण्याची। आजच्या ग्राउंड झिरोमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।